नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन कटरे आणि आज आपल्याला एका खास विषयावरती आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. तर तुमच्या आमच्या सगळ्या आवडीचा विषय म्हणजे बैलगाडा आणि बैलगाड्यातील कायदेशीर बाबी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, बैलगाडा शर्यत म्हणजे हा नुसता खेळ नसून तर अनेक लोकांना रोजगार निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेले आहेत. खिल्लारांना चांगले दिवस आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत आणि अनेक शेतकऱ्यांचे बैल चांगल्या किमतीने विकलेले आहेत. मित्रांनो, हा खेळ आपल्या महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून तर 14 देशांमध्ये हा बैलगाडा शर्यत बघितल्या जातात आणि हे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि कळत न कळत का होईना पण बैलगाडामुळे आपल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेले आहेत. आणि म्हणून मित्रांनो, हे जर दिवस हाय असेच कायम टिकवायचे असतील किंवा आपला बैलगाडा शर्यत ही आणखी कसा आपल्या संस्कृतीमध्ये चांगला रुजवला जाईल किंवा चांगल्या रीतीने आपल्याला कसा ते डेव्हलप केला जाईल हे करायचं असेल तर मित्रांनो, त्याच्या नियम आणि अटी पाळल्या पाहिजेत. त्याच्या नियम आणि अटी काय आहेत तर मित्रांनो, बैलगाडा शर्यत चालवत असताना किंवा बैलगाडा अड्डा भरवत असताना जे पेटाचे काही लोक आहेत ते आपल्यावरती वॉच ठेवून आहेत आणि त्यांना जर आपण बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना मारताना, हाणताना, चावताना असं विपरीत कृत्य करताना जर सापडलो तर ही आपला बैलगाडा शर्यत बंद पडायला वेळ लागणार नाही. म्हणून माझे मित्रांनो, तुम्हाला बैलगाडा संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांना विनंती आहे की जर बैलगाडा शर्यत टिकवायची असेल, हा जर बैलगाडा आपली संस्कृती इथून पुढे चालवायची असेल तर मित्रांनो, आपल्या बैलाला मारहाण, चावणे ह्या गोष्टी कुठल्याही झाल्या नाही पाहिजेत. आणि आपण आपण आपल्या बैलांना इथून पुढच्या आपली संस्कृती चांगली जपूया आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण कसे चांगलं आपले बैलगाडा शर्यत आपला म्हणजे भरवता येतील, अजून कसे चांगले अड्डे होतील ह्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करून आपण इथून पुढचे अड्डे भरवूया. शर्यत चालू असताना